तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण आलो होतो शेतात आणि आपल्याला आज पाळी मारायची. तुम्ही बघू शकता आपल्या शेतामध्ये सरकीला वेल खत वगैरे फवारणी सगळी झाली. आपल्या आता पाळी मारायची. आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आहे की नाही भाऊ? आपल्याला मळ्यात पण जायचं आहे, कारण आपल्या तिकडं आखाडा म्हणजे तयार करायचं आहे. ऑलरेडी खांब ते रचलेले पत्र ते टाकायचे. काय आलं काय आलं आंब्याकडे जायचं का? जायचं आंब्याकडं? कसं आहे मित्रांनो आमचं शेत. आता आम्हाला आता पाळी मारायची. पाळी मारल्यानंतर आम्हाला परत तिकडल्या शेतात जायचं. तिकडे आम्हाला खूप सारे काम, आपण तिकडे पण भेटू. तिकडे आम्ही सगळं तुम्हाला आमच्या जागेत मोसंबीचा बगीचा आहे, सगळे आहे ना. मग आपल्या शेतात काय काय सांग बरं. काय काय आंबे आहे का? नुसतं आंबेच आहे का? आंबे आहे. चल आंब्याकडे जाऊ. नाही मित्रांनो आमची बैल आता पाळी मारायची आम्हाला. अरे बच्चे चला आपण तू बैलाकडे तू चल रे. उचलून घेऊ. ओ उचलून घ्यायचं बाबा. आमचं बैल आंबट खाल्ली आंबट झाला. मित्र आमचं शेत. आंबे पाहिजे ना, आपण किती आंबे जवळ आलो. चला इकडे आंबे आहे ना आपल्याकडे. चालले आता पहिलं पाळी मारायला. इकडे वाटला इकडे येणं सोपं दर तास वाटायला येतो. तिकडे आणलं म्हणजे दर तास वाटायला येतो. हा मित्रांनो, याला आंब्याचं बी वाटतं. आंबे काही नसतो घरात. सुरू झाला. तर मित्रांनो भेटू आपण डायरेक्ट तिथे भेटू. तिकडे मित्रांनो आलो आम्ही आता घरी. मस्त आम्हाला जेवण घेऊन करायचं. बस 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 टाकायचं पोळीला. हा येतात चोरून घ्यायचं ना आपल्याला. आपण चाललोय आपल्या कामाकडं. तिकडे आपला आकडा आहे, आपला आकडा बांधायचा. चला सगळीकडे आपलं शेत आहे, मोसंबीच्या बगीचा पण. ते दिसतं तुम्हाला ते अँगल ते आपला आकडा तयार करायचं. अँगल वगैरे सगळं झालेलं आहे, फक्त आता पत्र ते टाकायचे. पण आम्ही गावात गेलो होतो. गावात एडिटिंग करा आणि आज नाही येणार, कारण का बरेच काम आहे ना. आता आपलं जायचं आता गावात परत. या आपला आकडा. कसं मित्रांनो आपला आकडा एकदम खतरनाक
तेव्हा आखाडा इथं असं टनवरच आहे, असं पूर्ण एंगल वगैरे आपला आखाडा तयार करायचा होता. पण आम्ही आता गावात गेलो, तेव्हा वेल्डिंग आला म्हणे मला दुसरं काम आज काही येणार होणार नाही, त्याच्यामुळे ते कॅन्सल झाला होता. तर आम्ही परत चाललो आता मोरंडीत, कारण मोरंडीत आता आमच्याकडून डब्बा तिथं विसरला आहे मोकळ्या याच्यातच. आणि तिथं कुत्रे पण येऊ शकते, तरी पण डबा गायब होऊ शकतोय. कसा व्ह्यू आपल्या शेताचा. हे आपला आखाडा आहे, आता तयार होणार काही दिवसात. जेवण करून थेट आपण शेतात आलो, स्कूटीवर आलो. ते पण स्कूटी अशी घेऊन, स्कूटीवर मी व्हिडिओ काढणार होतो, पण वरतून बरोबर चालू होती आणि त्याच्यामुळे नको रिस्क घ्यायला नको, कुठे होती ना त्याच्यामुळे. एकदम असं वारं सुटलंय, असं वाऱ्याचा आवाज येतो खडखड खडखड खडखड. आता मग परत जायचं मोरंडी. चल कसा आपला आखाडा, याला हेच तयार करत होतं आपल्याला, पण आता हे कॅन्सल झालं. कॅन्सल झाल्यामुळे आता याचा व्लॉग आपला उद्या किंवा परवा येऊ शकतोय, कारण आज तर याचाच ब्लॉग टाकणार होतो, पण ते तयारच नाही, कारण ते कॅन्सल झालं ना. आज खूप सारं काम पण होतं, पत्र ते आणत ट्रॅक्टरमध्ये. ट्रॅक्टर आम्ही तिकडं लावलेलं आहे, आपण तिकडं जातो. विहीर गिर इथं आपल्या इकडं आपलं शेततळ पण त्याच्यात पण नाही सगळं हे झाडे आहे त्याच्यामध्ये सगळे. चला मग आपण मोसम कोण काही पिकलेलं असं घेऊन पण येऊ, आहे की नाही. हा मित्रांनो आमची सरकी रे का पाणी पाऊसच नाही, सगळं कोरडं झालं. आम्हाला फवारा मारायचा होता पण खाली कोरडच नाही, म्हणजे ओलच नाही, सगळं कोरडच आहे. आपल्या मोसंबी, चला मोसंबी आहे का पोहणे आपण आधी. चांगल्या पिकलेल्या असल्या तरी थोड्याफार, कारण आता सध्या तर कच्च्याच आहे, कारण कच्चे असले म्हणजे आंबट पण लागणार आहे, कारण सध्या त्यांचं हेच नाही ना, सीझन चालू नाही ना. बा मोसंबी आहे पण सगळ्या हिरव्याच आहे, हिरव्या नाही पाहिजे आपल्याला, पिकलेल्या पाहिजे, पिकल्या पाहिजे थोड्याफार. बा पण हिरव्या पिकलेल्या पाहिजे आपल्याला. जर आपण जो ब्लॉग टाकणार आहे ना, तो ब्लॉग आपला उद्या किंवा परवा येईल. आज हा ब्लॉग येणार आहे, तर नक्की पहा आणि लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, सगळं करा. धिंगाणा पोपटा सिमेंट रिंगाणा पटांग सगळं करा. हा मोसंबी पण पिकलेलेच नाही, आहे की नाही, सगळं हिरवं आहे. हे आपला जुना आखाडा, ट्रॅक्टर स्कूटर गाडी सगळं आहे आपल्याकडं. हे आपला जुना आखाडा. काय करत आपला आखाडा तयार, उद्या आग नाही होणार. कसं काय कॅन्सल झालं काय, कसं हिरवं गार आखाडा आपला एकदम. कुठं जायचं, कुठं जायचं बच्चा, जाम खायला. जाम नाही ना, जाम संपले ना. नाही ना, नाही नाही म्हणलं तर जाम नाही ना आपल्याकडे, खरंच नाही. नाही म्हटलं तर नाही येत. येतो मित्रांनो, आपण जाम कोणते जाम एवढं काहीच मोठे जाम नाही, म्हणजे छोटे छोटे पण गोडे, एकदम गोडे. छोटे खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही. काल आम्ही आलो होतो ना, खूप सारे जाम खाल्ले मी. मोसंब्या खायच्या होत्या पण सर्दी झालेली आहे, त्याच्यामुळे मोसंब्याची काही सध्या गरज नाही.
काय जामने मी चाललो आता एकलाच खायला. मला वाटलं पिवळीच मोसंबी घेऊन म्हणजे घ्यायला लगेच खायला. मित्रांनो आपला मोसंबीचा बगीचा आहे. कसं आहे एकदम खतरनाक. आणखी मग सगळे बगीचे लावायचे आपल्या बागायदार व्हायचं डायरेक्ट खतरनाक. ह्या मित्रांनो आपले जाम रामफळ मोसंबी पाहावं लागणार आपल्याला. जाम आहे का कारण की काल तोडली होती. खूप छोटे छोटे जास्त मोठे पण नाही. अरे यार मोठं आहे पण ते खूप वर यार. तोडणं खूप मुश्किल आहे नाही का. ते काय आपण तोडणं म्हणलं काय. एक मिनिट हा मोबाईल ठेवतो मी साईडला. हो मित्रांनो जाम छोटे पण मस्त आहे की नाही. कसे छोटेसेच आहे पण एकदम क्वालिटीचे जाम आहे आपल्याकडं. दिसत आहे पण चांगले या मग खायला. पाहतो मी एक गोड एक नाही. एक दोन त्याला पण नेला. गोड आहे एवढं मग कच्चे नाही. जाम खाऊ. आणि आजचा व्लॉग इतकाच. आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब ठोकून टाका. टाटा बाय बाय.